नमस्कार. माझ्या स्ट्रगल स्टोरी या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी पोलीस इन्स्पेक्टर विजया पंधरे, अमरावती. या स्ट्रगल स्टोरी या चॅनलच्या माध्यमातून जे युवक नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना खूप अडचणी येत आहेत, अशा युवकांसाठी माझी स्ट्रगल स्टोरी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल असतं, परंतु आपल्यापेक्षा जर कोणाचं स्ट्रगल वेगळं असेल तर ते आपल्याला खरंच प्रेरित करतं. तर याच चॅनलच्या माध्यमातून मी एक छोटासा प्रयत्न करते आहे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतोच, परंतु इतरांच्या संघर्षामुळे आपण असं प्रेरित होऊन जात असतो. माझाही संघर्ष आहे आणि माझा संघर्ष ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच वाटेल, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. आज यूट्यूब चॅनलवरील हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तुम्हाला मी माझा परिचय दिलेला आहे, त्यानंतर चॅनलचा पण परिचय दिलेला आहे, परंतु आणखी जो माझा परिवाराचा परिचय आहे तो अल्पसा परिचय इथे मी देऊ इच्छिते आहे. माझे वडील पोलीस विभागात नोकरीला आणि आई गृहिणी आणि आम्ही दोघे बहीण भाऊ, त्यापैकी मी मोठी. असा माझा छोटासा परिवार. आम्ही एका आदिवासी वस्तीमध्ये राहायचो. तिथे वस्तीचं वातावरण बिलकुल असं पूरक नव्हतं. गुन्हेगार, भांडणतंटे, व्यसनी लोक आणि काही चांगले पण लोक असायचे, परंतु ते वातावरण एवढं दूषित होतं की तशा दूषित वातावरणामधून कोणी एखादा चांगला व्यक्ती घडावा किंवा नोकरी लागावी अशी परिस्थिती नव्हती. माझ्या आदिवासी वस्तीमधला हा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते, त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की माझी वस्ती कशी होती. आज मी तुम्हाला माझ्या वस्तीबद्दल सांगितलेलं आहे की परिस्थिती कशी होती आणि कशा परिस्थितीत मी राहत होती. या पुढच्या स्ट्रगल स्टोरीमध्ये भाग 2 मध्ये मी माझ्या वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे माझ्या शिक्षणामध्ये कशा अडचणी आल्या आणि मी त्यावर कशी मात केली, काय केलं याबद्दल सांगणार आहे. धन्यवाद. जय हिंद.